राधिका ताई किती वेळचे केलं अजून आलंच नाही. किती वेळ लागते तर लवकर लवकर बनवतो म्हटलं. मी खूप एक्साइटेड आहे बनवायसाठी हलवा. आणि काय मस्त बनवता आता, पण येत तर नाही. आता राधिका ताईला विचारतो कसं काय बनवायचं ते सांगते, मग तशी तशी बनवतो. काय झालं, कायचा विचार चालू आहे? अरे राधिका ताई, तुम्ही किती वेळच्या गेल्या, मी तुमची वाटच पाहून राहिली. म्हटलं केव्हा येते केव्हा येते. दाखव ना कसं बनवा लागते तर. मी बनवतो. सांगा मला तुम्ही काय काय टाका लागते तर. दाखव. हो का, बरं आहे ना, आपण बनवूच. पण पहिले नाही का तिकडे आवाज देऊन राहिले होते. आता तिकडे जाणं गरजेचं होतं ना, कारण की पियूजीने आंघोळ केली, कपडे काही दिलेच नव्हते, कपडे ठेवलेच नव्हते. म्हणून पहिले त्यांना कपडे देऊन आली, चहा देऊन आली, सासूबाईंना चहा दिला. आता तिकडचे काम पाहा लागते ना. आता 10 वाजताच्या अगोदर आपलं हे सगळं काम झालं पाहिजे, कारण की 10 वाजता पियूजी जॉबवर जातात ना, ऑफिसवर. तर त्यांना टिफिनही द्यावा लागतो ना, आणि नाश्त्याची बनवावं लागते. मग नंतर आपला स्वयंपाक आरामशीर करू आपण. पहिले यांचं जे जाणारे आहे ना, त्यांचे डबे गिबे सगळी तयारी करून घेऊ. पण राधिका वहिनी, पहिले तर आपल्याला रव्याचा हलवा बनवायचा आहे ना, म्हणजे शिरा बनवायचा आहे ना. हो शिराच बनवायचा आहे. चला तयारी करू आपण. राधिका ताई, धन्यवाद. तुम्ही मला हे सगळं काही सांगून राहिला. मला ना याची काही माहिती नाही आहे. तुम्ही ना मला सांगा काय काय करायला लागते, काय काय नाही. मला ना काहीच माहीत नाही याबद्दल, काहीच नाही. आता कसं शिक्षणातच होती, याकडे कधी लक्षच दिलं नाही. म्हणून बरं काही टेन्शन नका घेऊ. मी सगळं बरोबर करते आणि मी सगळं सांगते. काहीच टेन्शन नको घेऊ तू. पण हे तर खोटी गोष्ट आहे की तू फक्त शिक्षणातच होती म्हणून. हे कोणं केलं मग जास्तीचे कामं? काय व राधिका ताई, माझी मस्करी करता का तुम्ही? आता बाई जाऊबाईची मस्करी नाही करा तर कोणाची करान सांग बरं. बहिणी, तुम्ही खूपच चांगले आहात. किती समजून घेता. मस्त बोलता तुम्ही. मला आवडला तुमचा स्वभाव. हो का, मला पण तू आवडली. आता म्हटलं आपल्याला बहिणीसारखं राहायचं आहे या घरात. आता चला आपण सुरुवात करू. पण त्या अगोदर मला हे गोष्ट सांग तू पूनम, हे एवढं अर्जंट कसं काय केलं तुम्ही लग्न? राधिका ताई, आता तुम्हाला काय सांगू, मी आणि अंकुशजी आम्ही दोघं पण एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आता फर्स्ट इयरपासून आम्ही दोघं सोबतच होतो. आणि त्याच्यात आमची जवळीक वाढली. नंतर आमची जवळीक प्रेमात रूपांतर झालं. आणि मग आमचं प्रेम सुरू झालं. पण लग्न करायची काही इच्छा नव्हती आता, आणि तयारी नव्हती. आता त्यांना पण शिक्षण करायचं होतं आणि मला पण शिक्षण करायचं होतं. बरोबर आहे ना, तर शिक्षणही जरुरी आहे ना, कारण की शिक्षणावरच आपलं समोरचं भविष्य निर्भर करते. आपलं भविष्य स्टेबल राहते का नाही राहत, ते सगळं शिक्षणावर अवलंबून असते ना. तर शिक्षणही गरजेचं आहे ना. पण असं काय झालं की तुम्ही एवढ्या लवकर आणि एवढ्या समजा आता काय म्हणजे तुम्ही एवढी कोर्ट मॅरेज केली एवढ्या गडबडीनं, घरात न सांगता, कोणालाच सांगितलं नाही, कोणालाच बोलले नाही. आणि तुमच्या घरच्यांना सांगितलं होतं का, तुझ्या घरच्यांना? राधिका ताई, घरच्या लोकांमुळेच तर हे एवढा मोठा कदम उचला लागला. नाही तर सध्या आम्ही लग्न केलंच नसतं. पहिले शिक्षण पूर्ण केलं असतं, त्याच्यानंतर विचार केला असता आणि सगळ्यांच्या राजी खुशीनं मनपसंतीनं लग्न केलं असतं. पण घरच्यांमुळेच झालं हे सगळं काही. घरच्यांमुळं? ते कसं काय, का बरं? राधिका ताई, माझा जो लहान भाऊ आहे ना, मला एक बहीणसुद्धा आहे आणि एक भाऊ आहे. तर माझी बहीण सध्या 10वीलाच आहे आणि माझा भाऊ फर्स्ट इयरला तिथंच ॲडमिशन घेतली त्यानं. आता तो तिथंच शिकायला आला. त्याच्यानंतर त्याला माझं आणि अंकुशीचं प्रेम प्रकरण माहीत पडलं. हो काय, मग काय झालं तर? मग त्याच्यानंतर काय होणार आहे राधिका ताई? आपण मिडल क्लास फॅमिली, आपल्या ऐकतं तर असं काही झालं तर त्यांना एक मोठा धक्काच लागून जाते का आमची पोरगी अशी करूच नाही शकत आणि तिनं असं कसं केलं आणि असं कसं झालं. त्याच्यानंतर माझ्या आईच्या माझ्या बाबाच्या कानावर ही गोष्ट पडली. माझ्या भावानं सांगून दिली. मग त्याच्यानंतर त्यांनी माझं शिक्षण थांबवून टाकलं. म्हणे आता फक्त पेपर द्यायलाच जायचो म्हणे कॉलेजमध्ये, आता काही जाऊ नको म्हणे. मग मी घरी राहून गेली, घरूनच अभ्यास करून राहिली होती. मग त्याच्यानंतर मी लपून छपून अंकुशीसोबत बोलायला लागली. आणि तेही एक दिवस माझ्या आईने पाहिलं का हे फोनवर बोलून राहिली म्हणून, म्हणजे मी फोनवर बोलत होती. तर मग त्यांनी मला खूप मारलं आणि मारलं गिरलं, मला खूप गोष्टी ऐकवल्या. आणि नंतर मला एका खोलीत बंद करून दिलं. आणि नंतर मग माझं सोयरीक करून दिली एका मुलासोबत. आणि त्याच्यासोबत माझं लग्न होतं आता 15 दिवसाच्या नंतर. काय, लग्न? हो राधिका ताई, लग्न. म्हणूनच हा कदम उचला लागला एवढ्या अर्जंटमध्ये. नाहीतर मी खूप प्रयत्न केला राधिका ताई, खूप प्रयत्न केला माझ्या आईला, माझ्या बाबाला समजवण्याचा, माझ्या भावाला समजवण्याचा. पण ते काही ऐकायला तयारच नव्हते. त्यांना किती सांगितलं की चांगलं घरचं मुलगा आहे, त्याला कोणता शौक पाणी नाही, काही नाही, शिकून राहिला. आणि समोरचंही आता तोही हुशारच आहे ना, काही ना काही तर करणारच आहे समोर चालून. तर त्यांना किती सांगितलं, पण माझ्या घरच्या लोकांनी एकही नाही ऐकलीच नाही. आता तुम्ही सांगा राधिका ताई, जेव्हा माझं मनच नाही त्या मुलासोबत, ज्या मुलासोबत माझी सोयरीक झाली होती, तर मी त्याच्यासोबत कसा संसार करू? ना तो खुश राहिला असता ना मी खुश राहिली असती. आणि शेवटी दोघंही वेगळे झालो असतो. त्याच्यापेक्षा म्हटलं हा कदम उचलणं बरोबर राहील, कारण की जेव्हा मनच नाही आहे तर मग ते संसार होऊच नाही शकत ना. मग आता तुझ्या घरच्या लोकांनाही माहीत झालं असेल ना तू कोर्ट मॅरेज केलं म्हणून, त्यांचं रिएक्शन काय होतं?
राधिका ताई, मी त्यांना काहीच नाही सांगितलं. ते सगळे झोपले होते आणि मी निघून आली तिथून. मी काहीच नाही बोलली त्यांच्यासोबत. कारण की जेव्हाही मी बोलो तर आई मला मारायलाच आहे आणि खूप मारे मला. का तू असं का केलं, तसं का केलं, आणि तू आजची नाक कापशील का एवढ्या मोठ्या लोकांच्या मंदात, आणि आमचं नाव डुबवशील का. माझी आई नुसते टोमणे मारायची मला सकाळ संध्याकाळ दुपार. आणि माझं ना तिथं राहणं एकदम अशक्यच झालं होतं माझ्या घरी. असं वाटे का मी एखाद्या जैलातच येऊन गेली काय. आता मी एवढ्या लवकर लग्न करणारच नव्हते ना, कारण की माझंही शिक्षण होतं, अंकुशचंही शिक्षण होतं. आता आम्ही दोघं आमचं शिक्षण पूर्ण केलं असतं, एखादी नोकरी गिकरी पाहिली असती, नंतर सेटल झालो असतो. पण घरच्याच्या दबावामुळे आम्हाला हे कदम उचलायला लागला. आता त्यांचंही काय, मी शिक्षणाचं काय होते काय नाही, आता माझं तर राहिलंच. पण एक गोष्ट सांग काय पुन्हा, आपण कसं आहे, आपण गरीब घराण्याच्या पोरी येतो ना, तर आपल्या मायबापाला म्हटलं इज्जतीची खूप खूप काळजी असते. आणि कसं आहे, आपले मायबाप किती काही खुल्या विचाराचे राहिले ना, तरी हे लोक जगून देत ना, हे लोक टोमणे मारते. म्हणून आपल्या आई वडील आपल्याला जास्त कडक शिस्तीत ठेवते. आपल्याला असं वाटते की आपले आई वडील असेच बोलते, आपल्याला आपल्यावर धाक जमवते, आपल्याला काही करू नाही देत. पण शेवटी राहा लागते तर आपल्याला या दुनियेतच आहे ना. आणि हे दुनिया म्हटलं कोणालाच नाही सोडत, कोणालाच नाही. हे जग म्हटलं बोलू 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 अर्ध मारून टाकते. आता तुम्ही एवढा मोठा कदम उचलला दोघे जणी ना, आणि आता घरचे काय हाल होऊन राहिले असन तुमच्या, काय विचार करून राहिले असन ते. हां राधिका वहिनी, तुम्ही जे काही बोलून राहिल्या ना ते बरोबरच बोलून राहिल्या, आणि त्याच्यात काही हे नाही आहे. पण जर मी हा कदम उचलला नसताना तर त्या अनोळखी माणसासोबत त्यांनी माझं लग्न करून दिलं असतं, आणि मला तो पसंतही नव्हता. मग मी काय केलं असतं सांगा तुम्ही. मग ते एक तर मला जीव द्यायला लागला असता, नाही तर मग त्याला सोडायला लागलं असतं लग्न झाल्यावर. मग एवढे धिंगाणा केल्यापेक्षा आता हे करणं पुरण ना. आता माझ्या आई वडिलांनी मला समजून नाही घेतलं तर त्याच्यात आता माझी गलती थोडी नाही. आता मी तर प्रयत्न केला त्यांना समजवायचा. आता त्यांना माहीत होतं एवढ्या दूर शिकायला मुलगी आहे. मान्य करतो मी, त्यांनी माझं शिक्षण केलं, सगळं काही केलं, सगळं व्यवस्थित बरोबर केलं, सगळं काही दिलं आतापर्यंत. पण जेव्हा एवढं मोठं जीवन एका माणसासोबत आपण निभवतो, तेव्हा तर त्यांनी मला हा अधिकार दिला पाहिजे होता ना, की घे तू निवड, तुला कोणता साथीदार पाहिजे तर. पण ज्या पोरासोबत माझी सोयरीक झाली ना, त्याच्यासोबत मला बोलूसुद्धा नाही दिलं माझ्या आईने, माझ्या बाबांनी, की मी काय बोलून देईन म्हणून त्याला, आणि सोयरीक मोडून जाईन म्हणून. म्हणून हा कदम उचलायला लागला. बरं एवढी पॅनिक नको हो. आणि पहा आता किती गंभीर वातावरण झालं. जाऊ दे, आता काही टेन्शन नको घेऊ. मला माहीत आहे तुझ्या डोक्यावर खूप टेन्शन असेल आता एवढ्या दिवसापासून. जाऊ दे आता, त्याचा काही विचार नको करू. चल बरं, आपण मस्त शिरा बनवू. चल जाऊ दे पूनम, तू काही टेन्शन नको घेऊ. आता देवानं तुझ्या नशिबात असंच काही लिहिलं असन, म्हणूनच असं घडलं ना. देवाच्या पलीकडे कोणीच नाही जात, आणि जे नशिबात लिहिलं असते ना तेच घडत असते. जाऊ दे, आज सगळ्याचे म्हणं कडू आहे, पुढे चालून सगळ्याचे म्हणं चांगले होऊन जाईल. हां, आणि सगळे मिळून मिसळून राहीन. मग तुझी आई, तुझे बाबा सगळेच चांगले होऊन जाईल. जाऊ दे, तू काही टेन्शन नको घेऊ. पूनमला तिच्या माहेरची आठवण आली वाटते. भाऊक झाली आता ती. वहिनी किती वेळचं चहासाठी बसलो मी. हां, चहा घ्या, भेटते का नाही भेटत आज? हो भाऊजी, आताही मलाच मागता का तुम्ही चहा? आली ना तुम्हाला चहा देणारी. काय झालं पूनम, का बरं चेहरा उतरला? कुठं काहीच नाही. काय पाहिजे तुम्हाला, चहा पाहिजे का? आम्ही आता शिरा बनवत होतो. आता तुमच्या आईने म्हटलं, सासूबाईनी म्हटलं म्हणते का काहीतरी गोड पदार्थ बनवा. तर वहिनी म्हणे चला म्हणे आपण शिरा बनवू म्हणे. तर शिरा बनवत होती. आता तुम्हाला चहा पाहिजे का? मला चहा पिता की शिरा खाता? तू आणि शिरा? वहिनी, कोणाला सांगितलं शिरा बनवासाठी? तिला काहीच नाही येत, तिला काहीच नाही बनवता येत. आणि तिला कायले सांगितलं तुम्ही? सारं करून टाकन ते उलटं पालटं, आणि साखरेच्या जागी मीठच टाकून देईन म्हटलं. आणि मग आई बोंबलं तिच्या नावानं काय बनवलं म्हणून. हे काय व बनवता नाही येत तर काय झालं? हां, आता राधिका ताई मला सगळं शिकवण, आणि मी शिकूनही घेईन. आता खास लागन, थोडंसं कमी जास्त झालं तर. तुम्ही नाही खाणार तर कोण खाणार मग? हां, आणि मीच बनवण म्हटलं. आता स्वयंपाकही राधिका ताईला मीच बनवू लागन. आणि कशाने खात ना तुम्ही तर पाहतो ना. मग मी तर जिथे एवढं मीठ टाकायचं ना तिथे एवढं मोठं मीठ टाकून देत जाईल, आणि मग खात बसत जा. कसे म्हणून राहिले तिला करता नाही येत, आता नाही येत तर नाही येत, पण शिकन ना मी. हां, मी अशी थोडी म्हणून राहिली का नाही शिकन म्हणून. आणि पहा आता आज हलवा बनवतो ना. हां, हलवा शिरा. आता आपण तिकडे आमच्या इथं शिऱ्याला हलवाच म्हणते, म्हणून तेच येऊन राहिलं तोंडात. शिरा बनवतो ना आता, तर पहा तुम्ही कसा मस्त बनवतो तो. हां, आता राधिका ते सांगते ना मला कसं बनवायचं, तशीच बनवतो. घेता काय तुम्ही चहा घेता का मग? हां, चहा देऊ काय का डायरेक्ट शिराच खाता मग? अव तू जे देशील मी ते खाऊन घेईन. आता तर म्हटलं चहा घ्या, काही नाही पेत मी. आता तर फक्त वाट पाहतो तुझ्या शिऱ्याची, कशी शिरा बनवतो तर तू. आता नाश्त्याची तर वेळ होती, पण आता तुम्ही शिरा बनवून राहिले तर आता मस्त तेच खाऊन घेतो ना. आता मी बसतो तिकडे, बाबा गिबा बसले आहे, आई आहे तिकडे, बसतो जाऊन. आणा तुम्ही तिकडे बनवून मस्त गरम. आणि तशीही बाबांना हाक मारली होती, काय म्हणून राहिले होते काय माहीत. तर मला तिकडे जायचंच होतं. आता हॉलमध्येच बसतो मी, आणि तुम्ही बनवा पटपट काय बनवतं तर. काय बनते तर आता हिच्याकडून. इले तर काही येत नाही वहिनी, मी तर पहिलेच सांगून देतो. जर बिघडलं ना तर तुमचंच नाव घेईन ते, आणि सुधारलं ना तर स्वतःचं नाव घेईन, अशी आहे म्हटलं ते.
नाही वर राधिका ताई, असं किसं काही नाही. येईले काय आहे, येईले काहीच नाही आहे. हे नुसते बडबड करत राहते असेच मॅटसारखे. तुम्ही त्यांच्याकडे काही लक्ष नका देऊ. चला बरं आपण बनवू. नाही तर हे उभे राहील ना तर अजून आपल्याला उशीर होऊन जाईल. मग आपल्याला तिकडे नाश्त्याचंही बनवायचं आहे. छान जोडी आहे यांची, तू मै तू मै. जर इले बोललो नसतो ना तर ही चांगली झाली नसती. तिचं मन भारी होऊन केलं होतं. तिच्या माहेरची आठवण आली असेल ना तिले. म्हणून तिले थोडंसं सतावलं मी. आता सतावलं नसतं ना तर ते निघालीच नसती. अजून मग विचार करत बसली असती. बरं झालं आता चांगली झाली तर. काय म्हणतो अंकुश, आता काय करायचा विचार आहे? आता तर जे विचार केला होता ते तसं तर काही झालं नाही. आता काय विचार आहे म्हटलं समोरचा? शिक्षण करायचं आहे का अजून दुसऱ्या जागी कामधंदा पाहायचा आहे काही? बाबा शिक्षणच करायचं आहे ना. आता सध्या नाही, सध्या कामकीम नाही काही करत. पार्ट टाईम म्हणत असाल तुम्ही तर पार्ट टाईम करून घेईन कुठं, पण सध्या तर नाही. कारण की आता शेवटचंच वर्ष आहे कॉलेजचं, ते कंप्लीट करून घेतो म्हटलं. मग डिग्री भेटून जाते ना, सोबत सगळं काही काम होऊन जाते. मग कुठं अप्लिकेशन द्यायला गेलो तर कामी येते मग डिग्री. बरं पहिले डिग्रीज कंप्लीट करून घे आणि पार्ट टाईम करायची काही आवश्यकता नाही आहे. सध्या मी आहे. पहिले शिक्षणाच्या इकडे ध्यान द्या. आता हे जे केलं आता ते जाऊ द्या, केलं तर पण पहिले शिक्षणाच्या इकडे ध्यान द्या. लक्ष द्या तिकडे आणि काहीतरी करून दाखवा, नाही तर मग बस संसारात लागून जा. नाही बाबा, पहिले डिग्री कंप्लीट करून घेतो ना आता. बरं पहिले कंप्लीट करून घे. पण आता तू तर येऊन गेला इथं. हॉस्टेलवर राहत नाही का आता? पेपर द्यायला जाशील का घरी अभ्यास करशील, कसं काय करशील? हो बाबा, हॉस्टेलवर काही जात नाही, जाणं येणं करण. आणि तसंही ऑनलाईन स्टडी आहे म्हटलं आता सगळीकडे चालू. आणि जे माझे सिलेबस आहे ना ते सगळं ऑनलाईन आहे, तर तिथूनच घेऊन घेईन सगळं काही जे काही लागलं ते. आणि प्रिपेअर करण माझं एक्झाम शीट. बरं जसं जमते तसं करा, पण शिक्षण काय अधुरं सोडू नका. हे पाय तुझ्या दादा, शिक्षण सोडलं ना मधुरं तर पाय कसं आता मागं नोकरी सुटली होती तर कसा होऊन गेला होता. तब्येत खराब करून घेतली होती, डिप्रेशन झाल्यासारखं वाटून राहिलं होतं त्याला. शिक्षण राहिलं ना बाबू जवळ तर कोणत्या याच्यात जाऊ शकते माणूस. आणि जर कमी शिकलं राहिलं ना तर लोक लोटून टाकते, जॉबनी चांगली भेटू देत. तसा तर तो भाऊ चांगला शिकला आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त तू शिकला आहे ना. आता त्याला तर मी बिचाराले जेवढं झालं तेवढं शिकवलं, पण तुला तर जेवढं पॉसिबल होतं माझ्याकडून तेवढं शिकवलं. तर तू असं काम केलं. जाऊ दे, आता केलं तर केलं, पण आता शिक्षणाच्या इकडे जोर दे जरासा. आता जिकडे तिकडे कॉम्पिटिशन सुरू आहे सगळ्या गोष्टीचं, म्हणून ध्यानात ठेवा आणि चांगलं शिक्षण घ्या, जेणेकरून आपण कुठं अटकलं नाही पाहिजे. अरे वा, आज तर सकाळी सकाळीच मस्त जमलं. आता शिरा भेटला बाप्पा आज, गोड मस्त गोडतोड करून. आता ऑफिसवर जातो मी. पुन्हा हे घे ना, दे सगळ्यांना दे यातून. हो ताई. कसा झाला शिरा? पूनमनं बनवला. एवढं गोड बनवा लागते काय? किती गोड झाला आहे शिरा. आणि एवढी मोठी बदाम टाकून दिली त्याच्यात. शिरा कमी येऊन राहिला आणि त्याची राहिली निरी बदाम तोंडात. कुठं व मंदा, चांगला तर बनवला, चांगला आहे ना मस्त. मस्त तुपात चांगला भाजलाही गेला तो, आणि मस्त बनवला शिरा. काय लय बदाम गिदाम जास्त आहे, तेवढीच पाहिजे. मग कसा लागणार आहे तो? कमी बदाम, काजू बदाम कमी टाकले तर चांगला तरी वाटते का तू मग? पाहिजेच त्याच्यात, एवढं पाहिजेच उभी. मस्त जमला. मला तर वाटलंच नव्हतं का पूनम एवढा चांगला शिरा बनवून म्हणून, पण शिऱ्यापेक्षा जास्त तर मला तेच चांगली वाटून राहिली. आज पहिल्यांदा साडी घातली तिनं, किती सुंदर दिसून राहिली ते. असं वाटते का मस्त डीट लागन काय तिले, खूपच सुंदर दिसून राहिली. पण तिला साडी तर नेसता येत नाही. वहिनीनं घालून दिली असेल तिला साडी. हो बाई पूनम, एक नंबर जमला बाई, मस्त जमला शिरा. मस्त जमला, गोडही नाही आहे जास्त, आणि सगळं काही बरोबर आहे त्याच्यात. तर पहा मंडळी, असा बनवला म्हणते पूनमनं शिरा. सगळेला आवडला. आता मीच सांगितलं म्हणा तिले, पण बनवला तर तिनंच केलं सगळं काही, तिनंच टाकलं. आता सगळे तारीफ करून राहिले, शिवाय माझ्या सासू सोडून. आता सासूला कोणती गोष्ट चांगली वाटतच नाही ना. मैत्रिणी वाचली आजपर्यंत, तिची कशी वाटणार आहे? बरं असो, हे तर आपलं चालूच राहील. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता तुमच्या राधिकाला रजा द्या, पण त्या अगोदर आपण आपल्या मायबहिणीची सगळीचे नाव घेऊन टाकू. तर चला मग आता आपण सुरुवात करू. पण तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण आजपासून एक नवीन ट्रेंड चालू करू, म्हणजे ज्याची कमेंट आपल्याला चांगली वाटेल त्याची कमेंट आपण पिन करत जाऊ, म्हणजे सगळ्यात वरती तुमची कमेंट दिसेल मग. बरं ठीक आहे, आता आपण हे नवीन आजपासून सुरू करू. तर म्हटलं छान कमेंट करा, ज्याची कमेंट एकदम चांगली राहील त्याची आपण एक कमेंट रोज पिन करू. बरं, तर आता सगळीचे नावं घेऊ, पण त्या अगोदर सगळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे. बरं, चला मग आता उशीर न करता नाव घेऊ. वैशालीताई इंगडे, शुभदाताई गोठणकर, डोंबिवली वेस्ट मुंबई, लताताई गोरे, गिरीश बोडखे, रश्मीताई दडवी, कविताताई चुनारकर, शोभाताई खारोटे, सोनलताई राखुंडे, मराठी लताताई, खुशाल उगेमुगे, मीनाताई देशमुख, अनिताताई
तायडे, रमेश राऊत, प्राचीताई मुळे, निर्मलाताई रघुवंशी, बल्लारपूर, सुजाताताई ढेरे, प्रियंकाताई वानखडे. तर या सर्वांचे खूप खूप आभार कमेंट केल्याबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत धन्यवाद.